नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्ते सुधारक कर्वे या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 13वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 5वा आहे। या पूर्वीच्या आपण भागांमध्ये पाठाच्या या भागांमध्ये आपण पाठाला सविस्तरपणे समजून घेतलेला आहे। कर्ते सुधारक कर्वे या पाठाच्या 5व्या भागामध्ये आपण पाठाखालील स्वाध्याय अर्थात कृती विस्तारित रूपामध्ये अभ्यासणार आहोत। चला तर आपण पाठाखालील प्रश्नोत्तर सविस्तर चर्चा करून घेऊया। कृती प्रश्न क्रमांक 1, खालील आकृत्या पूर्ण करा। याच्यामध्ये तुम्हाला चार प्रश्न दिलेले आहेत। अ, महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वतंत्र प्रकार। आ, महर्षी कर्वे यांचे स्त्री स्वातंत्र्याबद्दलचे विचार। 4 विचार तुम्हाला लिहायचे आहेत। नंतर ई, महर्षी कर्वे यांचे प्रेरणास्थाने। त्याच्यानंतर ई, महर्षी कर्वे यांची स्त्रियाबाबतची स्वप्ने। तर चौकटीमध्ये तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत। पाहूया आता याची प्रश्न आणि उत्तरं। प्रश्न क्रमांक अ, महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वतंत्र प्रकार। पहिला आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि दुसरा आहे संपूर्ण स्वातंत्र्य। हे याची उत्तरं आहेत। पुढील प्रश्न आहे आ, महर्षी कर्वे यांचे स्त्री स्वातंत्र्याबद्दलचे विचार। तर इथे तुम्हाला 4 चौकटी दिलेले आहेत। ह्या 4 चौकटीमध्ये तुम्हाला महर्षी कर्वे यांचे स्त्रीबद्दल त्यांच्या स्वातंत्र्याबद्दल जे काही विचार होते ते तुम्हाला लिहायचे आहे। पाहूया आपण उत्तरं। पहिल्या चौकटीत तुम्ही लिहायचं आहे, स्त्रियांना गुलामीतून मुक्त करायचे असेल तर देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळायला पाहिजे। दुसऱ्या चौकटीत तुम्ही उत्तर लिहा, आपण गुलाम आहोत याचे स्त्रीला भान आले पाहिजे। तिसऱ्या चौकटीत उत्तर लिहा, स्त्रीने शिक्षण घेतलेच पाहिजे। आणि चौथं, शांतपणे, सोशिकपणे व सहिष्णु वृत्तीने स्त्री शिक्षणाची चळवळ केली पाहिजे। तर हे महर्षी कर्वे यांच्या स्त्री स्वातंत्र्याबद्दलचे विचार आहेत। तर तुम्ही ते उत्तरामध्ये लिहायचे आहेत। पुढचा प्रश्न आहे ई, महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने। तर याचं उत्तर लिहायचं आहे तुम्ही पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य। पुढचा प्रश्न आहे ई, महर्षी कर्वे यांची स्त्रीबाबतची स्वप्ने। याच्यामध्ये पण 4 चौकटी दिलेल्या आहेत। त्या चौकटीमध्ये तुम्हाला 4 मुद्दे लिहायचे आहेत। पहिलं पाहूया, महर्षी कर्वे यांची स्त्रीबाबतची स्वप्नामध्ये स्त्री स्वाभिमानी बनली पाहिजे, स्त्री शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांची स्पर्धा केली पाहिजे आणि स्त्रीला पुरुषा इतके स्वातंत्र्य मिळाले पाहिजे। तर ही 4 स्त्रीबाबतची स्वप्ने महर्षी कर्वे यांची होती। आता पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2, महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघ तक्ता तयार करा। इथे तुम्हाला 2 मुद्दे दिलेले आहेत। कार्यात नेमकेपणा हवा होता, त्याच्यानंतर ते मुद्द्यांमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत त्याची। त्याच्यानंतर विचार पक्का झाला की। तर ह्या प्रकारे तुम्हाला उत्तर पूर्ण करायचं आहे। उत्तर पाहूया आपण। कार्यात नेमकेपणा होता, त्यानंतर ते बोलत नसत, विचार करीत असत, विचार पक्का झाला की तो विचार आचरणात आणत, लोकांना त्यांच्या कृतीतून त्यांचा विचार समजत असे। तर अशा प्रकारे हे उत्तर तुम्ही पूर्ण करायचं आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, हे केव्हा घडेल ते लिहा। अ मधील प्रश्न आहे, कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल। उत्तर, जेव्हा पुरुषांचे शिक्षण होईल तेव्हा कर्ता सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल। आ, स्त्री पुरुषांची स्पर्धा करू शकेल। तर स्त्री कधी पुरुषांची स्पर्धा करू शकेल? तर त्याचं उत्तर आहे की जेव्हा स्त्री उच्च विद्याविभूषित होईल। हे तिथे तुम्ही उत्तर कंटिन्यू लिहायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही अंडरलाईन करायचे, म्हणजे ते उत्तर लिहिलेलं वाक्य जे असेल त्याला अधोरेखित करायचे पेन्सिलने। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, चौकटी पूर्ण करा। अ, लेखकाच्या मते दुसऱ्यांच्या दुःखात दुःखी व सुखात सुखी होणारा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्त्रीतप्रज्ञ। आ, कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी। याचं उत्तर येणार महर्षी। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, पाठाच्या आधारे वाक्यांचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा। अ, स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे। तर हे वाक्य अपूर्ण आहे, त्याला वाक्यातून शोधून त्याचं पुढचं वाक्य लिहून आपल्याला हे वाक्य पूर्ण करायचं आहे।
तर याचं उत्तर काय येणार? खडकावर डोके आपटण्यासारखे आहे. तर तुमचं वाक्य येणार स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे आहे. समाज विरुद्ध विद्रोह केला तर, हे हा तुमचा प्रश्न आहे आणि त्याचं पुढील वाक्य अपूर्ण वाक्य पूर्ण करण्यासाठी वाक्य येणार आहे विद्रोह करणाऱ्याला समाज गिळून टाकायला येईल. मग तुमचं पूर्ण वाक्य असणार आहे समाज विरुद्ध विद्रोह केला तर विद्रोह करणाऱ्याला समाज गिळून टाकायला येईल. लोकांनी कर्वे यांची ससेहोलपट चालवली तरी कर्व्यांना त्यांनी शिव्याशाप दिले नाहीत आणि आपल्या कार्यापासून कर्वे विचलित झाले नाहीत. पुढचा प्रश्न आहे कार्य या नामाची पाठात आलेली विशेषणे लिहा. तर आपण पाहूया कोणती कोणती कार्य या नामासाठी पाठामध्ये विशेषण आलेले आहेत. ते शब्द आहेत मोठे, अतोनात, कठीण, ऐतिहासिक, जटिल, अटीतटीचे, महाकठीण, अलौकिक, महान इत्यादी. हे सर्व शब्द कार्य या नामासाठी आलेली विशेषणे आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. खालील वाक्यातील वाक्प्रचार शोधा. शिक्षकांनी सांगितलेली हृदय आठवण आमच्या मनावर घर करून राहिली. तर ह्या वाक्यामध्ये वाक्यप्रचार येणार मनात घर करून राहणे. तुम्ही उत्तर लिहायचं आहे मनात घर करून राहणे. वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत. तर याच्यात वाक्प्रचार येणार पचनी न पडणे. काय येणार वाक्प्रचार? पचनी न पडणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. खालील वाक्यांतील उभयनवी अवयव शोधून लिहा. त्याने लाडू व करंज्या खाल्ल्या. याच्यामधील उभयनवी अवयव आहे व. पाऊस आला आणि गारा पडल्या. तर याचं उत्तर येणार आणि. तो येणार कारण त्याला पैशांची गरज आहे. तर याच्यामध्ये कारण हा शब्द हा उभयनवी अवयव आहे. आजी म्हणाली की मी उद्या गावाला जाणार आहे. तर ह्या वाक्यामध्ये की हे उभयनवी अवयव आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. केवळ प्रयोगी अवयवांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा. तिथे बघा केवळ प्रयोगी अवयव जे असतात ते वाक्याच्या सुरुवातीला येतात. त्याला आपण उद्गारबोधक वाक्य पण म्हणतो, शब्द पण म्हणतो. तर इथे जिथे डॅश केलेला आहे तिथे तुम्हाला त्या केवळ प्रयोगी अवयवांचा उपयोग करायचा आहे आणि पुन्हा हे वाक्य केवळ प्रयोगी अवयवांचा वापर करून ते पूर्ण वाक्य पूर्ण लिहायचंय. तर आपण उत्तरासकट वाक्य वाचूया. डॅश काय सुंदर देखावा आहे हा. मग तुमचा केवळ प्रयोगी अवयव येणार ओहो. मग तुमचं वाक्य काय होणार? ओहो काय सुंदर देखावा आहे हा. पुढचा आहे डॅश असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये. तर मी इथे तुम्ही लिहायचंय अरे रे आणि तुमचं वाक्य येणार अरे रे असा प्रसंग वैऱ्यावरही देखील येऊ नये. डॅश तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही. तर याच्यामध्ये तुमचं केवळ प्रयोगी अवयव येणार आहे छे. तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही. डॅश आज तू खूप चांगला खेळलास. तर याच्यात येणार वाहवा किंवा शाबास पण येऊ शकता. त्या दोघांपैकी कोणतेही तुम्ही लिहू शकता. वाहवा आज तू खूप चांगला खेळलास. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. स्वमतवर आधारित हा प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले आहेत. स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा. जया अंगे मोठेपण तया यातना कठीण हे वचन महर्षी कर्वे यांच्या जीवनाला कसे लागू पडते ते स्पष्ट करा. कर्ते सुधारक कर्वे या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण तुमच्या शब्दात सांगा. तर या 3 प्रश्नांचा आता आपण उत्तरासकट प्रश्न पाहूया. स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर पाहूया आपण. समाजात स्त्रियांची संख्या पुरुषा इतकीच असते. थोडी कमी जास्त भरेल पण साधारणपणे स्त्रिया म्हणजे समाजाचा अर्धा भाग होय. दुर्दैवाने आपल्या समाजाने स्त्रियांना मागासलेले ठेवले त्यामुळे अर्धा समाज मागासलेला राहिला. त्याचे अनंत तोटे समाजाला आज सुद्धा भोगावे लागत आहेत. बहुतेक वेळा हे नुकसान मोजता येत नाही. मोजता न आल्यामुळे आपले किती नुकसान झालेले आहेत
हे कळतही नाही. उत्तर कंटिन्यू आहे. स्त्रियांना मागासलेले ठेवल्यामुळे समाजाची अर्धी बुद्धिमत्ता निरुपयोगी राहते. त्या बुद्धीचा समाजाला उपयोग झाला असता पण ती वाया जाते. पुरुषांपेक्षा स्त्री ही अधिक सामाजिक असते. यामुळे कुटुंबातला पुरुष शिकला तर कुटुंबातील एका व्यक्तीचा विकास होतो. मात्र स्त्री शिकली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. अखंड कुटुंब शिक्षित होते. आपण हे ओळखले पाहिजे. स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे आ. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. हे वचन महर्षी कर्वे यांच्या जीवनाला कसे लागू पडते ते स्पष्ट करा. उत्तर. अण्णासाहेबांनी फार मोठे स्वप्न पाहिले होते. ते फार मोठी झेप घेऊ पाहत होते. त्यांच्या स्वप्नाला संपूर्ण समाजाची साथ मिळाली नाही. समाजाने अण्णासाहेबांना ओळखलेच नाही. समाजाने साथ दिली नाहीच. उलट पराकोटीचा विरोध केला. त्यांचा सतत अपमान केला. त्यांना धक्काबुक्की केले. त्यांचे कपडे फाडले. हे रोज घडत होते. त्यामुळे स्वतःचे कपडे रोज रोज शिवण्याची पाळी त्यांच्यावर येई. स्त्री शिक्षणासाठी देणग्या गोळा केल्या तर भ्रष्टाचाराचा सतत धाक दाखवला जाई. उत्तर कंटिन्यू आहे. त्यांच्या चळवळीमुळे कुटुंबियांनाही त्रास सहन करावा लागे. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता. हे सर्व यातनामय होते. लोककल्याणासाठी अण्णासाहेबांनी या यातना सहन केल्या. आज आपण अण्णासाहेबांची स्मारके उभारतो, परंतु प्रत्यक्ष जीवनात त्यांना दुःख, कष्ट आणि यातना सहन कराव्या लागल्या. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. हे तुकाराम महाराजांचे अभंग वचन अण्णासाहेबांना तंतोतंत लागू पडते. पुढचा प्रश्न आहे ई. कर्ते सुधारक कर्वे या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण तुमच्या शब्दात सांगा. उत्तर. अण्णासाहेब कर्वे यांचे फार मोठे वेगळेपण या पाठातून वाचकांसमोर येते. बऱ्याच वेळा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना स्वतःच्या सामाजिक कार्याचा गर्व असतो. ती माणसे या गर्वामुळे आक्रमक बनतात. अण्णासाहेबांची प्रकृती या बाबतीत नेमकी उलटी होती. त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता, पण गर्व नव्हता. उत्तर कंटिन्यू आहे. ते कधीच आक्रमक बनले नाहीत. उलट ते शांतपणे, कोणावरही न रागवता, आक्रस्ताळेपणे किंवा आक्रस्ताळेपणा न करता आपले काम करीत त्यांचे अपमान झाले, अडवणूक झाली, त्यांच्यावर हल्ले झाले, अडवणूक करण्यात आली, जाता येता त्यांचे कपडे फाडले गेले, पण ते विचलित झाले नाहीत, घाबरले नाहीत किंवा दुःखी कष्टही झाले नाहीत. ते स्थितप्रज्ञाप्रमाणे शांत राहिले. नवे, ते स्थितप्रज्ञच होते. हा त्यांचा गुण, त्यांचा वेगळेपणा मला खूप भावला, खूप आवडला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद.